गुगल कॅलेंडर बघून घेऊया. ठीक आहे, दाखव बेटा. यस यस यस. हा, सर्वांनी लॅपटॉप वरून जॉईन केलंय ना रे? कॅमेरा ऑन करा 1 मिनिट. निकिता एक्सेप्शन आहे, ठीक आहे. कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी, बघू तरी सगळ्यांना मला. बौद्धवी लॅपटॉपने जॉईन नाही केलं बेटा? नो मॅम. हा बेटा, लॅपटॉप वरून मी गुगल क्लासरूम ओपन केला आहे आणि त्यावर म्हणजे मोबाईलवर स्क्रीन बघत आहे. अच्छा, ओके, बरं ठीक आहे. पण मग तू लॅपटॉप म्हणून गुगल मीट का नाही जॉईन करत आहेस? मॅम फक्त आजच नाही केला. अच्छा, बरं ठीक आहे, ओके. चला आता आपण सगळे गुगल कॅलेंडर मध्ये काय काय आहे हे आपण बघू. ठीक आहे, मुलांना गुगल जी कंपनी आहे की नाही, त्यांनी खूप सारे ऍप्स बनवलेले आहेत त्यांचे. ठीक आहे, तुम्हाला जर सगळे बघायचे असतील ना, तर तुम्ही हे बघा इथे वरती ना साक्षी, वरती असे 9 टिंब आहेत बघ. इथं जो डीपी दिसतो त्या डीपीच्या बाजूला, हा त्याला क्लिक कर एकदा. हा, हे बघा इथे की नाही तुम्हाला सगळे गुगल ऍप्स दिसतात. गुगल ऍप्स म्हणजे गुगल कंपनीचे जेवढे पण ऍप्स आहेत हा, ते सगळे इथे आपल्याला दिसतात. काय काय आहे बघा. पहिले आहे मॅम ड्राईव्ह. हा, मॅम माझ्या लॅपटॉप मध्ये दिसत नाहीयेत. कॅलेंडर ओपन नाही होते? झालं मॅम, ऍप्स दिसत नाहीयेत तिथे. मग काय येत आहे तिथे? मॅम मी फोटो पाठवते पाठव, तुम्हाला. हा पाठव पाठव. बाकी सगळ्यांना दिसतात हे ऍप्स? यस मॅम. ओके, तर हे सगळे जे आहेत ना हे गुगल कंपनीचे ऍप्स आहेत. तर अरे बेटा क्लिक नव्हतं करायचं. पहिले तर हे सगळे जे एवढे वरती टॅब ओपन केलेले आहेत ना, ते सगळे बंद कर बेटा. ह्याच्याने प्रोसेसिंग हेवी होऊन जाते. ठीक आहे, मुलांना तुम्ही पण जर तुमच्या ब्राउझरवरती इथे वरती खूप सारे टॅब ओपन असतील तर ते बंद करा. साक्षी बंद कर हे टॅब सगळे. हा नको करू ग, ह्याच्याशी काम आहे ना. बाकीचे बघ ना वरती दिसतात एरर 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 सगळे जे लिहिलेले आहेत एकदम वरती, एकदम वरती. हा, ह्याला टॅब म्हणतात. टॅब म्हणजे टॅबला आता मराठीत काय म्हणू शकतो आपण, म्हणजे वेगवेगळे ब्राउझर ओपन झालेले आहेत. त्या वेगवेगळ्या ब्राउझर म्हणजे ब्राउझर नाही म्हणू शकत, ब्राउझरचे पेजेस आहेत. त्या वेगवेगळ्या पेज मध्ये तुम्ही वेगवेगळी गोष्ट ओपन करू शकता. तर हे सगळे बंद कर बेटा. ह्याला क्लिक कर, क्लिक कर. मॅम तिथे वरती तिथे वरती क्रॉसचं बटन येत आहे. मॅम तिथे वरती 14 लिहिलेले, तिच्यावर क्लिक करून कट करता येतात. 1 मिनिट, काय करतेस तू साक्षी? हा, क्लोज कर. हा, सगळे क्लोज कर. बाकीच्यांनी पण जर खूप सारे टॅब्स ओपन केले असतील तर तुम्ही बंद करा. फक्त जे कामाचे टॅब असतात ना तेच ओपन ठेवत जा नेहमी. ही सवय सुरुवातीपासून ठेवा मुलांना. ठीक आहे, हे समजलंय तुम्हाला आता मी जे बोलली ते? अच्छा, तू सगळेच बंद करून टाकलेस. ठीक आहे, ओके. कॅलेंडर ओपन कर आता. आता बघा, हा आता ऍप्सची लिस्ट ओपन कर. हा, क्लिक कर. हा, हे बघा इथे काय काय ऍप्स आहेत. पहिले आहे ड्राईव्ह. ड्राईव्ह मध्ये मी तुम्हाला मागे थोडक्यात सांगितलेलं की ड्राईव्ह मध्ये आपण आपले फोटोज, फाईल्स, व्हिडिओज हे सगळे आपण त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो.
ठीक आहे. म्हणजे ते आपण आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची गरज नाही लागत. मग ती गुगल कंपनीच्या एका सर्व्हरवरती ते सेव्ह राहतं. ठीक आहे, आपली जी काही माहिती असते ती. त्याच्यानंतर आहे जीमेल. जीमेल तर सगळ्यांना माहिती आहे. हा, पण आपण जीमेल पण पुढे जाऊन नीट शिकणार आहोत की ईमेल कसा लिहायचा असतो आणि ईमेल कसा पाठवायचा आणि आपल्याला आलेल्या ईमेलचा आपण रिप्लाय कसा द्यायचा असतो. ते सगळं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर युट्यूब सांगायची गरजच नाहीये. त्याच्यानंतर मॅप्स. मॅप्स कोणी कोणी वापरले तुमच्यापैकी? हँड रेस करून सांगा मला. मॅप्स कोणी कोणी वापरले तुमच्यापैकी? ओके. तुम्हाला माहिती आहे ना मॅप कशासाठी वापरतात? हो मॅम. लोकेशन. येस हा. मॅम. येस आपलं येस मॅम. लोकेशन बघण्यासाठी पण वापरतात आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी जर जायचं असेल तर त्या जागी जाण्याचा जो रस्ता असतो तो रस्ता शोधण्यासाठी पण आपण गुगल मॅप्स वापरतो, है ना? ओके. मॅम तुम्ही पुन्हा शिकवा ना. काय बेटा? मला माहित नाही, पुन्हा शिकवा ना मग. काय शिकवू? मॅपवर रस्ता आहे कसा टाकायचा. हा ठीक आहे, आपण बघू नंतर पुढे जाऊन. ह्याच्यावरती आपण एक क्लास करू सेपरेट. ठीक आहे, ओके. तर ओके. त्याच्यानंतर आहे सर्च. जे बाजूला मॅपच्या बाजूला आहे सर्च, म्हणजे नॉर्मल गुगल सर्च जे आपण नेटवरती सर्च करतो ना काहीही ते. त्याच्यानंतर आहे कॅलेंडर. कॅलेंडर जे आता आपण बघणार आहोत. त्यानंतर न्यूज, फोटोज, मीट. मीट म्हणजे गुगल मीट जे आपण मीटिंग करतो ना, त्याच्यावर आता आपण जॉईन आहोत ते. त्यानंतर एक ट्रान्सलेट. ट्रान्सलेट म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करणे. ठीक आहे. तर ट्रान्सलेट मध्ये तुम्ही समजा तुम्हाला इंग्लिश मधून मराठीमध्ये एखादं वाक्य करून हवं असेल तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये त्याला वाक्य द्या, तो तुम्हाला ऑटोमॅटिक मराठीमध्ये त्याचं भाषांतर करून तो देईल तुम्हाला. ठीक आहे, असं कोणत्याही भाषेत करू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणी ट्रान्सलेट वापरले तुमच्यापैकी? गुगल ट्रान्सलेट खूप मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. कोणी वापरले? नयन, अदिती, 4 जणांनी. प्रणव, ओके. निशांतनी पण वापरले. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मॅम शीट्स. हे म्हणजे मराठीत असेल तर इंग्लिश ट्रान्सलेट करून देतो का? हो, तसं पण करून देतं. कोणत्याही भाषेत तो तुम्हाला ट्रान्सलेट करून देऊ शकतो. आपण बघू हे पण बघू पुढे जाऊन. आपण गुगलचे सगळे ऍप्स शिकू एक एक करून. ठीक आहे. ओके मॅम. हा. त्याच्यानंतर शीट्स. शीट्स म्हणजे एक्सेल असते. एक्सेल तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल की ज्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स असतात आणि त्याच्यामध्ये आपण आपली खूप सारी माहिती, खूप काही करू शकतो. त्याच्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो एखाद्या गोष्टीचा. त्याच्यानंतर अनालिसिस करू शकतो, सारांश काढू शकतो एखाद्या गोष्टीचा. हा, तर ते एक्सेल पण कसं, शीट्स पण कसं वापरायचं ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर डॉक्स आहे. डॉक्स म्हणजे डॉक्युमेंट, एखादी फाईल. स्लाइड्स म्हणजे जी आपली प्रेझेंटेशन असते ना, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ती. आणि गुगल वन इज लाईक वन स्टॉप. म्हणजे गुगल वन मध्ये असं आहे की सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळतं. ओके, तर गुगल वन पण आपण बघू. आणि त्याच्या खाली अजून बरंच काही काही आहे, पण आपण त्याच्यात नको जाऊया डीप. आता सध्या थोडंसं आपण गुगल कॅलेंडरकडे बघूयात, कारण आपली वेळ संपत आली आहे. बाहेर क्लिक कर बेटा. तर इथे मुलांना तुम्ही जर बघू शकत असाल तर तुम्हाला कॅलेंडर दिसतंय. ठीक आहे, जसं आपलं नॉर्मल कॅलेंडर घरी असतं तसं हे कॅलेंडर आहे. आणि इथे वरती लिहिलेलं आहे मार्च टू एप्रिल 2025. दिसतंय सगळ्यांना? ह्याचा अर्थ काय आहे येस मॅम. की आता आपल्याला ह्याचा अर्थ इथे मार्च ते एप्रिल का लिहिलंय? कारण की मार्चची 30 तारीख पण दिसते आपल्याला इथे, आहे ना. 30, 31 हे मार्चची तारीख दिसते. आणि मग 1, 2, 3, 4 जे आहे ही एप्रिल चालू झालाय. तर हा जो आठवडा आहे, एप्रिलचा जो पहिला आठवडा आहे, ह्याच्यामध्ये आधीचे जे 2 दिवस आहेत ते मार्च मधले होते. तर मार्च आणि एप्रिल महिना दोन्ही ओव्हरलॅप होतोय, म्हणून मार्च एप्रिल 2025 असं लिहिलंय इथे. हे समजले तुम्हाला असं का लिहिलंय इथे ते? हो मॅम. ओके. हा, आता बघा उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये. हा बोल सानिया. हा बोल.
तुमची आता आवाज ब्रेक होती मग तुम्ही आता जे सांगितलं ते डबल सांगता का? अच्छा, मी सांगितलं की इथे जो महिना आहे वरती मार्च टू एप्रिल 2025 असं लिहिलेलं दिसतंय. Yes. साक्षी कर्सरने दाखव बेटा. हा, तर हे असं का लिहिलंय ते मी एक्सप्लेन करत होते की असं लिहिलेलं आहे कारण की जो पहिला आठवडा आहे एप्रिलचा, त्याच्यामध्ये पहिले 2 दिवस जे ते मार्चचे येत आहेत. ठीक आहे, संडे आणि मंडे मार्चचा येतोय. हा, आणि त्याच्यानंतर एप्रिल महिना चालू होतोय म्हणून वरती असं लिहिलंय एप्रिल टू मार्च 2025. ठीक आहे. मॅम येस. हा, मॅम तुम्ही हजेरी घेतली का? मी आता जॉईन झाले. हो, हजेरी झाली आणि क्लास 7 वाजता होता बेटा, तू आत्ता जॉईन केलंस. नाही मॅम, माझ्याकडे मेसेज इथे 7:20 ला आहे म्हणून आलता इथे मेसेज. अच्छा, बर. पण आता तर क्लास संपायची वेळ झाली बेटा, आता राहून देत. आता तू ठीक आहे बेटा. आता हा, तर त्याच्यानंतर शेवटचं आपण बघूयात की इथे बाजूला कोपऱ्यात बघा मुलांनो, एप्रिल 2025चं कॅलेंडर छोटं दिसतंय बघा, छोट्या अक्षरात लिहिलेलं आहे. हा, तर इथे तुम्ही त्याच्या बाजूला 2 ऍरो पण दिलेले आहेत बघा, पुढचा आणि मागचा ऍरो. हा, तर मागचा ऍरो जर दाबला तर मागचे मागचे महिने दिसतील, पुढचा ऍरो दाबला तर पुढचे पुढचे महिने दिसतील. बघ ट्राय करून साक्षी. ठीक आहे, मार्च येतोय, अजून क्लिक करशील तर अजून मागचे महिने येतील, अजून क्लिक करशील तर हा पुढचे पुढचे किंवा मागचे महिने तुम्ही बघू शकता. ह्याच्यात अजून पण काय काय आहे करण्यासारखं, पण आता वेळ संपली आपली. आपण हे कॅलेंडर आता नेक्स्ट क्लासमध्ये उद्या कंटिन्यू करूयात मग. ठीक आहे. ओके मॅम. येस मॅम. ओके, ठीक आहे. मग आता थांबूयात आपण आणि मी तुम्हाला ना ओके. लवकरात लवकर रेकॉर्डिंग पण प्रोव्हाइड करते.